नमस्कार मित्रांनो, नवीन रेशन कार्ड कसं डाउनलोड करायचं आहे ऑनलाईन पद्धतीने घरी बसल्या, मी हे तुम्हाला आज सांगणार आहे. आणि जर तुम्ही नवीन रेशन कार्डमध्ये त्यामध्ये तुमचं नाव ऍड केलं असेल किंवा रिमूव्ह केलं असेल, काढून टाकलं असेल, तर ते कसं चेक करायचं घरी बसल्या हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे बघा, रेशन कार्ड खूप महत्वाचं आहे. आपण बघत आहोत की आता माझी लाडकी बहीण योजनेसाठी आपण उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी रेशन कार्ड हा ऑप्शन दिला आहे. आता जर रेशन कार्ड बद्दल एक नवीन त्याच्यामध्ये अपडेट पण आलेले आहे, त्याबद्दल पण मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो पण जाऊन नक्की पहा. काय व्हिडिओ काय अपडेट आहे, पोस्ट खात्याबद्दल पण मी सांगितलं आहे, तर ते पण जाऊन तुम्ही नक्की पहा. तर रेशन कार्ड हा एक खूप मूलभूत गरज आहे आता. तर रेशन कार्ड काढण्यासाठी आता तुम्हाला अजून एक मी व्हिडिओ टाकलेला आहे की आनंदाचा जो काही हे आहे, एक नवीन आता योजना टाकलेली आहे सरकारनं, तो पण मी तुम्हाला तिथं व्हिडिओ टाकलेला आहे. त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता की रेशन कार्ड धारकांनाच फक्त या योजनेचा लाभ आहे. आनंदाचा शिधा म्हणून ही योजना आहे ज्याच्यामध्ये लोकांना, नागरिकांना 4 वस्तू गौरी गणपती उत्सवानिमित्त फ्री मिळणार आहे. तर तो पण व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की बघा. तर चला, मी आता तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगत आहे कसं करायचं आहे काय. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर पहिल्यांदा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मी जसं नवीन व्हिडिओ टाकत आहे तसं तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. तुम्हाला एक काम करायचं आहे, आरसीएमएस इथं असं सर्च करायचं आहे गुगलला. तुम्हाला परत एकदा मी दाखवतो. आरसीएमएस असं टाकलं, त्याच्यावरती ओके करायचं. मोबाईलवर बघत असाल तर मोबाईलवर आरसीएमएस टाका आणि 3 डॉट दिसत असेल तर डेस्कटॉप साईट असं करा. डेस्कटॉप साईटवर आल्यानंतर तुम्हाला असं दिसेल. आरसीएमएस वर जाऊन क्लिक करायचंय. आरसीएमएस म्हणजेच काय, आपले जे काही अन्न पुरवठा किंवा जे काही साईट आहे त्याचे हा सगळ्यात महत्वाची साईट आहे. याच्यावरती तुम्ही रेशन कार्ड बद्दलची सगळी माहिती तुम्ही पाहू शकता. आता मी तुम्हाला सांगणार आहे रेशन कार्ड वरची माहिती तुम्हाला कशी बघायची, तुमचं डाउनलोड कसं करायचं, तुम्हाला प्रिंट काढायची असेल तर प्रिंट कशी काढू शकता. कारण काय होतं, आपण नाव ऍड करतो, आपल्याकडे सगळं असतं, पण आपल्याला त्याकडे जुने रेशन कार्ड जर तुम्ही बघितले तर जुने रेशन कार्ड कोणाचे फाटलेले असतात, कोणाचं त्याच्यावरची नावं दिसत नाही, कोणाचं कुठली योजना घेतली आहे का त्याच्यावरती काही लिहिलेलंच नसतं. या सगळ्या प्रॉब्लेम्स होऊन जातात. मग आपण कसाही फॉर्म रेशन कार्डचा अपलोड करतो, मग अपलोड केल्यानंतर पुढे जाऊन तो रिजेक्ट होतो, मग त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे पैसे मिळत नाही. ह्या सगळ्या बाबतीत मी आज तुम्हाला सांगणार आहे की रेशन कार्ड कसं डाउनलोड करायचं. आता इथं तुम्हाला दिसत आहे, इथं नॅशनल फूड सिक्युरिटी प्रोग्राम असं एक साईट येते. साईट दिसली पाहिजे. इथं तुम्हाला इंग्लिश येत असेल तर इंग्लिश निवडा, मराठीत असेल तर मराठी निवडा. आता खूप सारे आपले मराठी लोक आहेत, तर मी तिथे एकदा मराठी पण करून बघतो, म्हणजे मी तुम्हाला मराठीत पण सांगेल. इथं तुम्ही बघू शकता, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्यक्रम ही साईट दिसेल. त्याच्यामध्ये शिधापत्रिका नावाचा एक ऑप्शन आहे. त्या शिधापत्रिका नावाचा ऑप्शन म्हणजेच रेशन कार्डचा ऑप्शन, ह्याच्यात पहिला ऑप्शन जो दिसतो तुम्हाला इथं, नो युअर रेशन कार्ड, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. नो युअर रेशन कार्डवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं एक एंटर कॅप म्हणून एक इथं विंडोज येईल. याच्यामध्ये तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे. आता कॅप्चा मी टाकत आहे, तुम्ही नीट बघा. कॅप्चा तुम्हाला चुकवायचा नाहीये. जर कॅप्चा चुकला तर प्रॉब्लेम होऊ शकतो, तो व्हेरीफाय होणार नाही. आता इथे बघा, कॅप्चा नीट टाकल्यानंतर तुम्हाला असं एक स्क्रीन दिसेल. याच्यामध्ये वरती रिपोर्ट दिला जाईल. इथं रेशन कार्ड नंबर किंवा ओल्ड रेशन कार्ड नंबर. तुम्हाला आता जर तुमचं नवीन रेशन कार्ड असेल तर नवीन रेशन कार्डचा नंबर टाका, आणि जर तुमचं जुनं रेशन कार्ड असेल तर जुन्या रेशन कार्डचा नंबर टाका. इथं टाकायचा आहे तुम्हाला तुमचा नंबर. आता तुम्ही मला रेशन कार्डचा नंबर माहित नाही किंवा माझा रेशन कार्डचा नंबर आहे पण रेशन कार्ड घरी आहे, मला आता सध्या काहीच माहित नाही, मी काय करू. तुम्हाला प्ले स्टोअरवर जायचंय मित्रांनो. प्ले स्टोअरवर गेल्यानंतर इथं मेरा रेशन असं नावाचं एक ऍप आहे. या ऍपला डाउनलोड करा. याच्यामध्ये ओपन केल्यानंतर तुम्हाला 1-2 गोष्टी आहेत, जसं की तुम्ही याच्यामध्ये लॉग इन करू शकता. तुमच्या घरातल्या कोणाचंही एकाचं तुम्हाला जर आधार नंबर माहित असेल, कारण आता तुम्हाला माहिती आहे रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करणं कंपल्सरी आहे. तर ज्यावेळेस तुम्ही तिथं तुमचा आधार कार्ड नंबर टाकाल त्यावेळेस तुम्हाला तुमचा जो रेशन कार्ड आहे तो रेशन कार्डचा नंबर मिळून जाईल. मग आता तो रेशन कार्डचा नंबर घेऊन यायचा आपल्याला आणि तुम्ही इथं टाकू शकता. आता मी इथं एक डेमो म्हणून रेशन कार्डचा नंबर टाकत आहे. इथं कोणाचाही मी ओरिजिनल नंबर टाकत नाही, हे लक्षात घ्या, कारण मी अशी कोणाची माहिती इथं दाखवू शकत नाही. तर तुम्हाला मी एक असं नंबर दाखवत आहे, तर ते तुम्ही नीट बघा. रेशन कार्डचा नंबर जो काही असा आपण टाकायचा. त्याच्यानंतर इथं व्ह्यू रिपोर्ट. आता तुम्ही तुमचा इथं ओरिजिनल नंबर टाकू शकता, रेशन कार्ड नंबर जो असतो तो. आणि मी हा डेमो टाकलेला आहे कारण मी कोणाचा इन्फॉर्मेशन इथं दाखवू शकत नाही.
ही अवैध आहे. तर मी इथं व्ह्यू रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर हे काही असं लोडिंग होणार. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता या प्रकारची स्क्रीन तुम्हाला दिसेल. आता इथं ही चुकीचा नंबर मी मुद्दामून टाकलेला आहे, कारण मला कोणाची माहिती दाखवायची नाही. मग इथं जर तुमचा ओरिजिनल नंबर जर असेल तर या प्रकारचं दिसून येईल तुम्हाला, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, डिपार्टमेंट ऑफ फूड, सिव्हिल सप्लाईज अँड कन्झ्युमर अफेअर्स, नो युअर रेशन कार्ड, यू मीन्स यू ATP स्कॅन, सेव्ह मीन्स ड्राफ्ट, हे सगळं दिसेल तुम्हाला. इथं बघा तुमचा रेशन कार्ड नंबर दिसेल. त्याची प्रिंट काढायची असेल, त्याला जर डाउनलोड करायचं असेल तर इथं ऑप्शन आहे प्रिंट युअर रेशन कार्ड. आता इथं बघा, जर तुम्हाला त्याच्या आधी प्रिंट काढायच्या आधी नक्की बघा की हे रेशन कार्ड आपलंच आहे का. रेशन कार्डवर मेंबरचे डिटेल्स तुम्हाला इथे दिसतील. जर तुम्ही तुमचा नंबर टाकला, जर तुम्ही कुटुंब प्रमुख असाल तर तुमचं पहिलं नाव दिसेल, नसेल तर तुमची काय घरातली रेशन कार्डची नाव आहे ती इथं तुम्हाला दिसतील. आता तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो डाउनलोड कसं करायचंय. त्याच्यामध्ये जायचं, प्रिंट युअर रेशन कार्ड म्हणायचं. प्रिंट युअर रेशन कार्डवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो एक विंडोज येईल. त्या विंडोज वरती जायचं आणि सेव्ह ॲज अ PDF असं करायचं आहे. आता इथं माझं इंटरनेट कनेक्शन एवढं स्ट्रॉंग नाहीये, त्यामुळे मी आता इथं तुम्हाला डाउनलोड करत नाही, दाखवू शकत नाही. पण तुम्ही इथं प्रिंट युअर रेशन कार्डवर गेल्यानंतर तिथं प्रिंटचा सेव्ह ॲज PDF पण येऊ शकतो ऑप्शन, आणि प्रिंट पण ऑप्शन करू शकता तुम्ही. तर ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. आणि जर तुम्हाला काय अजून याच्याबद्दल शंका असतील तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. मी त्याचा रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेन, कारण आजकाल कमेंट्स खूप येत आहेत, सगळ्यांना कमेंट्स करणं जमत नाही. ते बघा इथे एक नवीन ऑप्शन आला दिसत असेल तुम्हाला. त्यामुळं या सगळ्या गोष्टी आहेत, हे लक्षात घ्या. आणि माझ्या चॅनलला बघण्यासाठी माझ्या तिथं जे बेल आयकॉनचं चिन्ह दिसतं त्याच्यावर क्लिक करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.